बातमी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार एनडीएच्या फळाला आल्याचं बोललं जातंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या हातभारामुळे 48 मतदारसंघांवर विजयी पताका फडकलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधून एकूण 61 मतदारसंघांवरती प्रभाव आहे। प्रत्यक्षात प्रचार झालेल्या 13 पैकी 10 ठिकाणी एनडीए उमेदवारांचा विजय झालाय, ज्यातील 6 भाजप उमेदवार विजयी, तर प्रचाराचा सर्वाधिक फायदा एलजेपीलाही झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधील 7 जिल्ह्यांमध्ये प्रचार झाला होता। अजित पवार यांच्याकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यात आलेली आहे। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर हे भेटीला महत्त्व आहे। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अजितदादांनी शहांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावरती जात फडणवीस चर्चा केली, बैठक झाली आणि त्यानंतर आता अमित शहांसोबतची ही महत्त्वाची बैठक। अजित पवारांकडून अमित शहांची त्यांच्या कृष्ण मेनन या निवासस्थानी भेट। अजित पवारांनी रात्री 10 वाजता अमित शहांची भेट घेतली। पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती। जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अमित शहांना सांगितल्याची माहिती। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा। अजित पवार अमित शहा यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। पार्थ पवार प्रकरणात काही चर्चा होणे शक्य आहे? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली नाही। मला याची कल्पना नाही त्यांची भेट कशा संदर्भात होती। खरं म्हणजे अमित भाईंचं अभिनंदन करायला बिहारच्या विजयाकरता गेलेत असं मी चॅनलच्या माध्यमातून अजितदादांची स्टेटमेंट किंवा मीडियातनं ऐकलंय। अजित पवार अमित शहांना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते। भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली ना अमित शहा अजित पवारांना भेटणार आहे असं नाहीये। भेट पूर्वनियोजितच असेल। जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे, रुपया न देता 1800 कोटीची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील। बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे? जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अजितदादांना यावेळेस शहा यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी वर्षा बंगल्यावरती येऊन प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची चौकशी आता पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू होणार आहे आणि मी खरगे कमिटी पुढे सुद्धा मंगळवारपर्यंत डिपोज करणार आहे। याच्यातल्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत ते मी त्या कमिटी पुढे मांडणार आहे। मला काल असं कळलं की अजित पवार दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहांकडे त्यांची विनवणी वगैरे करण्याचे प्रयत्न केले असतील, पण यावेळेस मात्र जर हे प्रकरण दाबलं गेलं, जसं त्यांचं मागचं जरंदेश्वर असो, शिखर बँकेचा घोटाळा असो किंवा सिंचन घोटाळा असो, हे जर आता पुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला ना, तर मला ईडीच्या विरोधातच आपल्याला आता पिटिशन, ईडी आणि अमित शहा यांच्या विरोधातच पिटिशन दाखल करावं लागेल। कारण हे जे सगळं चाललंय ना, हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय। शिक्षा ही सगळ्यांना समान झाली पाहिजे, याच्यातनं कोणाचाही बचाव करता कामा नये। पार्थ पवार बघूयात पुढची बातमी। कल्याण नगर मार्गावरील बिबट्याचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे। ड्रोन सर्वेक्षण, कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून त्या बिबट्याचा शोध घेतला जाईल। वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी ही माहिती दिली आहे। रस्त्यावरती बिबट्याच्या पिल्लांचा मृत्यू झाला होता आणि मग त्याच्यानंतर पुढचे काही दिवस ती माझी आई, जी बिबट्याची आई आहे, ती त्या वाहनांचा पाठलाग करत होती। मग त्यातनं ॲक्सिडेंटच्या घटना, स्क्रॅचिंगच्या घटना होत होत्या। तर उपाययोजनांमध्ये वन विभाग आता सध्या तिथे ड्रोन सर्वेलन्स करून तो बिबट्या अजूनही तिथे आहे का, असेल तर तिथे कॅमेरा ट्रॅपिंग आपण करतोय। लोकांमध्ये अवेअरनेस सेशन्स घडवून आणतोय की काय केलं पाहिजे आणि काय नाही। तर तिकडे नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। काल जवळपास 4 तास बिबट्याने नाशिकच्या महात्मा नगर भागात धुमाकूळ घातला होता। 9 लोकांवर बिबट्यानं हल्ला करत यामध्ये त्या लोकांना जखमी केलं होतं आणि त्यांच्यावरती आता सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्याच बिबट्याचा सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे।
ही दृश्य आपण बघतोय नाशिकमधली दृश्य आहेत। महात्मा नगर या भागामध्ये हा बिबट्या लपून बसलेला आहे। अजूनही वनविभागाकडून या बिबट्याचा शोध घेतला जातोय। 7 ते 8 जणांवरती या बिबट्यानं हल्ला केला होता, त्यांना जखमी केलं होतं आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनासोबतच वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी या बिबट्याचा शोध घेत आहेत। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, मात्र घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन इथं वनविभागाकडून केलं जात आहे।